वेलकम टू माय DCL चॅनल. तर आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे द प्रॉब्लेम सॉल्विंग ॲक्सेप्टवरती. द प्रॉब्लेम सॉल्विंग ॲक्सेप्ट हा सी प्रोग्रॅमिंगमधला एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे पैलू दिलेले आहेत. आपण याला ट्रिक पण म्हणू शकतो का ते तुम्हाला पुढं समजेलच. आपल्याला विविध प्रकारचे पैलू दिलेले आहेत ज्यांचा यूज करून आपण प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू शकतो. तर आपला पहिला पैलू आहे प्रॉब्लेम डेफिनेशन फेज. प्रॉब्लेम डेफिनेशन फेजमध्ये असं सांगितलं आहे की जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे असेल तर पहिल्यांदा प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्यायचा. दिस फेज इन्व्हॉल्व अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम. वी मस्ट फाइंड आउट व्हॉट इज टू बी डन रॅदर दॅन हाऊ इट इज टू बी डन. इफ वी डू नॉट अंडरस्टँड व्हॉट वी आर ट्राईंग टू सॉल्व द होल प्रोसेस विल बी युजलेस. जर आपण प्रॉब्लेम समजूनच नाही घेतला तर आपण त्याच्यावरती किती प्रोसेस करू द्या ती युजलेस ठरते. बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व करायला घेतो आणि त्याचं सोल्युशन काढतो पण ते सोल्युशन चुकीचं निघतं. का तर आपण प्रॉब्लेम व्यवस्थित समजूनच घेतलेला नसतो, त्यामुळे त्याचं ॲन्सर चुकीचं निघतं. त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा प्रॉब्लेम समजून घ्यायचा आणि प्रॉब्लेममध्ये काय करायचं आहे हे समजून घ्यायचं, ना की ते कसं करायचं आहे ती प्रोसेस नंतर स्टार्ट करायची. पहिल्यांदा समजून घ्यायचं. आता समजून घेतला आपण प्रॉब्लेम, त्यानंतर आपला दुसरा पैलू येतो तो म्हणजे गेटिंग स्टार्टेड ऑन अ प्रॉब्लेम. प्रॉब्लेम समजून घेतल्यानंतर त्याच्यावरती प्रोसेस करायची, त्याला म्हणतात गेटिंग स्टार्टेड ऑन अ प्रॉब्लेम. या स्टेपमध्ये किंवा या पैलूमध्ये आपण प्रॉब्लेमवरती काम करायला सुरुवात करायचं. आता ते काम कसं करायचं, तर ते काम सुरू करण्यासाठी आपल्याला किंवा ते काम कसं सुरू करायचं यासाठी आपल्याला एक तिसरा पैलू दिलेला आहे तो म्हणजे द यूज ऑफ स्पेसिफिक एक्झाम्पल. बऱ्याचदा असं होतं की ऐका नाही काय प्रॉब्लेम खूप मोठे असतात, ते आपल्याला अंडरस्टँड करता येत नाहीत, लवकर अंडरस्टँड होत नाहीत किंवा त्याच्यावरती किंवा त्याचं सोल्युशन काढण्यासाठी काय करावं हे व्यवस्थित समजत नाही. मग काय करायचं, एक स्पेसिफिक एक्झाम्पल घ्यायचं. कसं, आता समजा मला 100 नंबरची सॉर्टिंग करायची तर काय करायचं, पहिल्यांदा 2 आणि 4 किंवा 4-5 नंबरची सॉर्टिंग करून बघायची. मग ते सॉर्टिंग करताना जो ॲल्गोरिदम क्रिएट होईल ना सोल्युशनपर्यंत पोहोचायचा, तो ॲल्गोरिदम 100 नंबरच्या सॉर्टिंगवरती अप्लाय करायचा. बऱ्याचदा याची गॅरंटी नसते की हा ॲल्गोरिदम त्याच्यावरती पण अप्लाय होईल आणि सोल्युशन आपल्याला राईटच भेटेल. त्यामुळे काय करायचं, पहिल्यांदा अजून 2-3 उदाहरणं घ्यायची, त्यावरती तो अप्लाय करून बघायचा, कन्फर्म करायचं की हा त्या 100 नंबरच्या याच्यावरती पण अप्लाय होईल का आणि नंतर त्याचा यूज करायचा. अशा प्रकारे आपण एक स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊन सोल्युशनपर्यंत पोहोचू शकतो. यानंतर आपला चौथा पैलू येतो म्हणजे सिमिलॅरिटीज अमॉंग द प्रॉब्लेम. आता 2 प्रॉब्लेम आहेत तर त्या 2 प्रॉब्लेममधली सिमिलॅरिटीज चेक करायची. म्हणजे आता तुमच्यासमोर एक नवीन प्रॉब्लेम आलेला आहे आणि तुम्ही याच्या अगोदर एक प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे, तर त्या 2 प्रॉब्लेममधली सिमिलॅरिटीज चेक करायची. मागील सोडवलेला प्रॉब्लेम आणि या प्रॉब्लेममध्ये काही सिमिलॅरिटी आहेत का, किंवा जे अजून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केले त्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे का, त्याने पण तुम्हाला सोल्युशनपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. ती कसं आहे, बरेच प्रॉब्लेम असे असतात ज्यांचा अर्थ सेमच असतो, फक्त क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने विचारलेला असतो. अशा वेळेस काय करायचं, दोन्ही क्वेश्चनमध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत का ते चेक करून घ्यायच्या. ते कसं, आता सिमिलॅरिटीज कशा समजून घ्यायच्या यासाठी मी 2 प्रोग्राम घेते. तो म्हणजे राईट अ सी प्रोग्राम टू ॲड 2 नंबर्स आणि दुसरा राईट अ सी प्रोग्राम टू ॲड गिवन नंबर. तर आपला पहिला प्रोग्राम आहे राईट अ सी प्रोग्राम टू ॲड 2 नंबर्स. या प्रोग्राममध्ये काय केलं आहे, 2 व्हेरिएबल घेतलेत, इंटिजर ए आणि इंटिजर बी, आणि दोन्हीची व्हॅल्यू मी 10 म्हणून इनिशियलाइज केली. अजून एक व्हेरिएबल घेतला आहे इंटिजर सम आणि लॉजिक लावलेलं आहे सम इज इक्वल टू ए प्लस बी. जेव्हा सम इज इक्वल टू ए प्लस बी मध्ये 10 + 10चे ॲडिक्शन होईल तेव्हा आपल्याला ॲन्सर मिळून जाईल 20. आता दुसरा प्रोग्राम बघू, राईट अ सी प्रोग्राम टू ॲड गिवन 2 नंबर्स. 2 नंबर्स ॲड करायचे, इथं पण ॲडिक्शनच करायची. डिफरन्स एवढाच आहे की फक्त आपल्याला इथं गिवन घ्यायचं आहे, म्हणजे आपण इथे इनिशियलायझेशन करू शकत नाही. आपण युजरकडून 2 नंबर घेणार आणि त्यानंतर आपल्याला आपलं ॲन्सर भेटून जाणार. जर युजरने सेम नंबर एंटर केले 10 तर पहिल्या प्रोग्राममध्ये जशी व्हॅल्यू 20 आली तशी ह्या प्रॉब्लेममध्ये पण व्हॅल्यू आपली 20च येणार. का तर इथं लॉजिक सेम आहे. त्यामुळे आपल्याला सांगण्यात आले की जेव्हा 2 आपल्याला प्रॉब्लेम दिले जातील किंवा एक प्रॉब्लेम दिला जाते आणि त्याचं सोल्युशन आपल्याला पाहिजे असेल तर दोन्ही प्रॉब्लेममधले सिमिलॅरिटीज चेक करायचे.
कारण की बऱ्याच प्रॉब्लेममध्ये असं होतं की जेव्हा आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व केलेला असतो आणि जो आपल्यासमोर दुसरा प्रॉब्लेम दिलेला जातो त्यामध्ये डिफरन्स एवढाच असतो की क्वेश्चन विचारला जातो वेगळ्या वेने, बाकी त्यांचं मिनिंग जे असतं ते सेमच असतं. आता इथं बघा ना, मी 2 प्रॉब्लेमच्या थ्रू तुम्हाला समजून काय सांगायचा प्रयत्न करते की दोन्ही प्रोग्राममध्ये आपल्याला ॲडिक्शन करायची, फक्त क्वेश्चन जो विचारला आहे ना तो वेगळ्या पद्धतीने विचारला आहे. वेगळी पद्धत एवढीच आहे की पहिल्या याच्यात आपल्याला स्वतःला इनिशियलायझेशन करायचं आहे. व्हॅल्यू डिक्लेअर केल्यानंतरनं व्हॅल्यूचं डिक्लेरेशन झाल्यानंतर आपल्याला तिथंच व्हॅल्यूबद्दलला इनिशियलायझेशन करायचं होतं पहिल्या प्रोग्राममध्ये. आणि दुसऱ्या प्रोग्राममध्ये एवढं डिफरन्स आहे की आपल्याला तिथं युजरकडून आलेल्या नंबरचे ॲडिक्शन करायची, बाकी काहीच नाही. त्यामुळे का नाही, जेव्हा आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे असेल ना तर दोन्ही प्रॉब्लेममधल्या सिमिलॅरिटी चेक करायचे. तर या 2 प्रोग्रामवरून तुम्हाला कळलं असेल की 2 क्वेश्चनमधली सिमिलॅरिटी कशी असू शकते. मिनिंग सेम असतं, लॉजिक सेम असतं, फक्त जो क्वेश्चन विचारलेला असतो तो वेगळ्या पद्धतीने विचारलेला असतो, म्हणजे डिफरंट विचारलेला असतो. सेम मिनिंग पण डिफरंट क्वेश्चन. आता आपला 5वा ॲक्सेप्ट येतो, तो म्हणजे वर्किंग बॅकवर्ड फ्रॉम द सोल्युशन. म्हणजे सोल्युशनपर्यंत पोहोचण्यासाठी सोल्युशनच्याच बॅकच्या स्टेपचा उपयोग करायचा. तो कसा, इथे मी एक प्रोग्राम घेतलेला आहे, एक कोड घेतलेला आहे. तो आहे इंटिजर a = 10 म्हणून मी इनिशियलायझेशन केलं आणि कॅरेक्टर b = 5 म्हणून. इंटिजर सम a + b, प्रिंटफ सम इज %\n sum, रिटर्न 0. आणि 2 नंबरची ॲडिक्शन करायची, त्यामुळे मी डोक्यात ठरवलं की 10 + 5 15, म्हणजे मला ॲन्सर पाहिजे 15. पण जेव्हा मी प्रोग्राम रन करते तेव्हा मला 15 न भेटता 63 ॲन्सर भेटलं. तर मला 63 ॲन्सर पाहिजे नाही ना, त्यामुळे का नाही इथं आपण वापरायचं वर्किंग बॅकवर्ड फ्रॉम द सोल्युशन टेक्निक, कारण की ॲन्सर चुकीचं भेटलेलं आहे. मग 63 नंतरच्या म्हणजे 63च्या पाठीमागच्या स्टेप चेक करायच्या. म्हणजे आता लॉजिक कसे यायचं, लॉजिकमध्ये चेक करायचं की काही एरर आहे का, तर लॉजिकमध्ये काही एरर नाही, पण लॉजिकच्या पाठीमागच्या स्टेप चेक करायच्या इनिशियलायझेशनच्या. हे तर आपल्याला एरर भेटून जाते. कसे, तर इंटिजर a = 10 म्हणून डिक्लेअर केलं आहे मी आणि कॅरेक्टर b = 5 म्हणून डिक्लेअर केलं आहे. कॅरेक्टर डिक्लेअर केल्यामुळे 5ची आपल्याला ॲस्की व्हॅल्यू भेटली. 5ची ॲस्की व्हॅल्यू काय आहे, 53. लॉजिक तर आपलं बरोबर आहे, मग त्यामुळे काय झालं, 53 + 10 = 63 भेटलं. याला म्हणतात वर्किंग बॅकवर्ड फ्रॉम द सोल्युशन टेक्निक. आपल्याला एररपर्यंत पोचवलं आणि एररच्या थ्रू आपल्याला कळलं की इथं एरर कशामुळे आलेली आहे. त्यामुळे काय करायचं, कॅरेक्टर हा चेंज करायचा, कॅरेक्टर इंटिजर म्हणून घ्यायचा, म्हणजे कॅरेक्टर काढून ठेवायचा आणि तिथं इंटिजर म्हणून डिक्लेअर करायचं. इंटिजर म्हणून डिक्लेअर केल्यानंतर काय होणार, 10 + 5ची व्हॅल्यू आपल्याला 15 भेटून जाणार. म्हणजे वर्किंग बॅकवर्ड फ्रॉम द सोल्युशनने काय होतं, आपल्याला जी योग्य व्हॅल्यू आहे ती मिळून जाते. आणि ही जी टेक्निक आहे किंवा हा जो ॲक्सेप्ट आहे ना, तो सगळ्यात जास्त प्रमाणात वापरला जातो जेव्हा आपल्या कोडमध्ये एरर येते. आपण नकळत का होईना ही टेक्निक वापरून जातो, हा ॲक्सेप्ट वापरून जातो. त्यामुळेच आपल्याला प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकवण्याच्या अगोदर आपल्याला हे ॲक्सेप्ट सांगितलेले आहेत सी प्रोग्रॅमिंगमध्ये. ते म्हणजे कुठले, तर पहिला प्रॉब्लेम डेफिनेशन फेज, प्रॉब्लेम अंडरस्टँड करून घ्यायचा. दुसरा गेटिंग स्टार्टेड ऑन अ प्रॉब्लेम, प्रॉब्लेमवरती सोल्युशन मिळवण्यासाठी प्रोसेस करायची. दुसरा नंतर येतो तिसरा, तो म्हणजे यूज ऑफ स्पेसिफिक एक्झाम्पल, एका स्पेसिफिक एक्झाम्पलचा यूज करायचा. म्हणजे 100 नंबर असेल तर 4 नंबरवरती प्रोग्राम सॉल्व करून बघायचा, प्रॉब्लेम सॉल्व करून बघायचा. त्यानंतर आपला चौथा येतो तो म्हणजे सिमिलॅरिटी चेक करायच्या 2 प्रॉब्लेममधल्या. आणि त्यानंतर 5वा म्हणजे वर्किंग बॅकवर्ड फ्रॉम द सोल्युशन, सोल्युशनच्या बॅकच्या स्टेपचा विचार करायचा योग्य सोल्युशनपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर आता तुम्हाला समजलं असेल वर्किंग बॅकवर्ड फ्रॉम द सोल्युशन म्हणजे काय. आणि आपला लास्ट ॲक्सेप्ट आहे जनरल प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजीज. तर काय आहे जनरल प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजीज, तर ह्यामध्ये आपल्याला सांगण्यात आले आहे जेव्हा एखादा प्रॉब्लेम सॉल्वर म्हणजे जो प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे त्याच्याकडे का नाही वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज असल्या पाहिजेत किंवा अवेअर असला पाहिजे विविध प्रकारच्या प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या रणनीतीपासून. तर का, तर जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व करतो त्यावेळेस का नाही आपण ज्या आपल्याला माहीत आहेत त्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी त्याच्यावरती अप्लाय करू शकतो आणि सोल्युशन आपल्याला लगेच भेटू शकतो.
आता मी जे तुम्हाला एवढे सगळे एक्सेप्ट सांगितले 5-6, तर त्या तुम्ही ट्रिक समजू शकता किंवा विविध पैलू समजू शकता किंवा एक प्रकारच्या स्ट्रॅटजीज समजू शकता. त्या कशा? तर आता बघा, तुम्ही पहिला आपण फेज बघितला, डेफिनेशन फेज. त्यामध्ये आपण समजून घेतो प्रॉब्लेम. दुसऱ्या फेजमध्ये म्हणजे दुसऱ्या ॲक्सेप्टमध्ये आपण त्याच्यावरती प्रोसेस स्टार्ट करतो, म्हणजे गेटिंग स्टार्टेड ऑन अ प्रॉब्लेम. आणि नंतर येतात वेगळ्या स्ट्रॅटर्जीज. त्या कोणत्या? द यूज ऑफ स्पेसिफिक एक्झाम्पल. वेगळं एक्झाम्पल वापरलं, एखादं स्पेसिफिक एक्झाम्पल वापरलं तर आपल्याला सोल्युशन भेटून जातं. हे पण एक स्ट्रॅटर्जी आहे. नंतर सिमिलॅरिटी चेक केल्यावर पण आपल्याला सोल्युशन भेटतं. ही पण एक स्ट्रॅटर्जी आहे. आणि नंतर थर्ड येतं ती वर्किंग बॅकवर्ड फ्रॉम द सोल्युशन. ही तर सगळ्यात मस्त आणि सगळ्यात यूजफुल स्ट्रॅटर्जी आहे, सगळ्यात यूजफुल रणनीती आहे, ज्याचा यूज करून आपल्याला सोल्युशन भेटतंच. कारण की जे सोल्युशन आलं आहे त्याच्या मागं जर जाऊन आपण विचार केला तर योग्य जे सोल्युशन आपल्याला पाहिजे त्या सोल्युशनपर्यंत आपण कोणत्या पण परिस्थितीत पोचतोच. त्यामुळे जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करतो तेव्हा ह्या सगळ्या स्ट्रॅटर्जीज, ह्या सगळे ॲक्सेप्ट, ह्या सगळ्या पैलूंचा व्यवस्थित यूज करायचा. त्यामुळे तुम्हाला सोल्युशन भेटतं. तर हा झाला आजचा आपला व्हिडिओ, द प्रॉब्लेम सॉल्विंग ॲक्सेप्ट या कन्सेप्टवरती आपल्याला व्हिडिओ बनवायचं हेच कारण की जेव्हा तुम्ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकचाल, जेव्हा तुम्ही सी प्रोग्रॅमिंग शिकचाल, तेव्हा तुम्हाला जे एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे असेल तर ते प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही कसं वेगळ्या पद्धतीने काढू शकता, कसं सोल्युशनपर्यंत पोचू शकता, त्यासाठी हे ॲक्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. जर कोणाला एक्सेप्ट व्यवस्थित समजले नसतील तर मला कमेंट करा, मला सांगा. नंतर मी तुम्हाला अजून एकदा व्हिडिओ बनवून व्यवस्थितपणे अजून एकदा समजून सांगेल. आजच्यासाठी थँक्यू.